बातमी आपल्या हक्काची। तुमची कार्यकर्ते ती सरपंच आहे ती बापूची कार्यकर्ते ती सरपंच आहे ती ठेकेदार आहे ती त्यांना सगळ्याला विचारा हा अधिकारी प्रत्येकाला काय क्वालिटी म्हणजे काय भाषा शैली वापरतो। आणि ऐका ऐका आणि आबा शाखा अभियानला साक्षीदार आहे महाजन साहेब बसलेला आहे आणि आबा तुमच्या साक्षीदार आहे आणि धनगरांच्या चंबर मध्ये यायचं नाही अशी भाषा शैली वापरतो। यांना धनगर दाव द्यायला काय बघा काय गोष्टी आहेत आपण अधिकारी जरी असलो तेही लोकप्रतिनिधी आहेत लोकांना निवडून दिलेलं असते त्याला आपण समन्वय या काही गोष्टी एक मिनिट आबा 1-2 मिनिटाचा सगळ्यांची तक्रार 90% आहे। मला पण कल्पना आहे बापूला आहे तुम्हाला ठोंबरे साहेब या आमसभेच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांची विनंती आहे की आलेल्या माणसाला शांतपणाने त्याचं ऐकून घेत जावा त्याचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा। तुम्ही अंगावर घ्यायचं काम नाही तुमचं काय घरचा विषय नाही शासकीय अधिकारी आपण आहोत आणि लोकप्रतिनिधीला विनंती आहे थोडंसं आपणही आपल्या त्या पद्धतीने थोडंसं वेट करावं। 100 कामं एकाच वेळेला काही नाही करू शकणार नाही पण आता एकच विषय चंदू आता रुपया रातभर वाजवला तर काही 2 होत नाहीत तक्रारी आहेतच पण तुम्हाला ठोंबरे साहेब आमच्या सगळ्याच्या वतीने शेवटची विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींना तुम्ही चांगली वागणूक द्यायची आणि त्या गावात त्यांच्या समस्या सोडवायला तुम्ही किंवा तुमचा खालचा शाखा अभियंता असेल तर त्यांनी जायचं एवढंच विषय। आबा पण माझं एवढं समाधान नाही त्यांना सक्तीचे पत्र काढा तालुक्याच्या सगळे घालवायला लागलेलं आहे आबा तुम्ही जरी नाही घेतला तर जनता घेणार आहे आणि तुमची बदनामी होते। तुमचं काय सरपंच आहे राष्ट्रवादी त्यांना काय बोलले त्यांना विचारा। इथं एक मिनिट आमसभेमध्ये कुठल्याही पक्षाचा विषय नाही ही आमसभा सर्वसामान्य जनतेचं प्रश्न सोडवण्याची आहे त्यामुळे तो काय विषय नाही कुणी घेऊ नका कृपा मग मला एक सांगा धनगरांच्या चंबर मध्ये जायला नाही का सगळं पण त्यांना कुणी शिकवलं असं आबा एक मिनिट दिले शिव मॅडमला तक्रार दिली होती माणसामार्फत अनेक माणसामार्फत मला फोन करते तुम्ही या तक्रारीची गंभीर दखल घेऊन वस्तुस्थिती करून शहदिशा करून टाका। ए आबा ठीक आहे आपण आता तुम्ही आम्हाला शिवगड तक्रार वगैरे करायला लावायचं यांना तात्काळ आता लोकांची मागणी आहेत ना तर तुम्ही निर्णय घ्यायचा पटकन तुम्ही जनतेचे आमदार आहात तुम्ही निर्णय घ्यायचा तुम्ही काय करायचं तुम्ही पोलीस केस करा हे करा तो वेगळा विषय आमसभेत जनतेचा विषय जनतेचे प्रश्न तुम्ही त्याची चौकशी करू दे का आपल्या हातात निलंबनाचा अधिकार नाही हो हॅलो या एक मिनिट मागच्या वेळेला आम्ही फुलेंच्या विरोधात पूर्ण सभागृहात त्यांच्या विरोधात होतं आज ही फुले तिथं कार्यरत आहे भले ती कागदपत्रे असतील पण आम्हाला तिथे दिसतात तुम्ही जनाचा आधार जनमानसाचा कौल घेऊन त्यांच्या समस्याचा विचार करून तुम्ही त्यांचा आदर करावा जनतेचा असं मी माझं म्हणणं आहे तुम्ही त्यांच्यावरही कारवाई केली मी आता प्रश्न केलाय की मागच्या प्रश्नात ज्यावेळेला आम्ही प्रश्न उपस्थित केलाय त्याची पहिला उत्तरे द्या मग पुढे जाऊ आपण मागचं काय सगळं होणार नसेल तर एक मिनिट तुमच्या मताशी सहमतच आहे। आता एक आहे त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन इथं ठरवलेलं असेल की काय लवकर होत नसेल तर त्याला आपण कालमर्यादा घालून घेऊ आणि त्याच्या आढाव्यासाठी पुन्हा आपण बसता येईल। आता ह्या विषयावर आता आचारसंहिता संपल्या तुम्हाला 4 दिवसात ठोंबरे साहेबांविषयी निर्णय व्यवस्थित घेऊन देतो। पुढचा आढावा पात्रातून आणि कोरडा पात्रातून रात्रंदिवस वाळू उपसा होतो आणि तो अवैधरित्या त्यामुळे नदीच्या पातळी एवढ्या खाली गेलेत वाळू संपून खडकाला लागले। आम्ही पहिलं पावसाचं पाणी जरी नदीत आलं तर वर्षभर विहिरी आमच्या आटत नव्हत्या परंतु आज जानेवारी फेब्रुवारी मध्ये 2 महिने नदी वाहिली असताना आमच्या विहिरी आता आटायला व्यवस्थित आहे। 1 तास फक्त चालत नदीतल्या विहिरी
ह्याचं कारण आहे पूर्ण वाळू उपसा झाल्यामुळं पाण्याचा साठा होत नाही. तरी अवैधरित्या चालणारा वाळू उपसा थांबवा एवढीच आमच्या आमदार साहेबांना विनंती आहे. तहसीलदार रावसाहेब आणि PSI दोन्ही आहेत. वाळूचा चालू आहे, आम्हाला फोन येतात. मी आणि PSI साहेब तुम्हाला आश्वासन करतो की आम्हाला आता आमसभेनंच पाठिंबा दिलेला आहे आणि एक 15 दिवसात तुम्हाला आम्ही रिझल्ट दाखवतो. आणि एका विषयावर डबल बोलू नका रावसाहेब. 15 दिवस वगैरे नको, आजपासून तुम्ही तुमचा त्यांना सपोर्ट द्या. तुम्ही सांगून टाका तुम्ही आजपासून तुम्ही विषय संपवा. बदल कमी होऊन जाईल. आमसभेची आहे आमदार साहेब व्यक्ती समोर बसलेले माझे सांगोल्याचे प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला काय जास्त माझ्याबद्दल बोलायला मी काय आकडे आणलेले नाही. पण आता पहिल्यांदाच प्रश्न उपस्थित झाला वाळूचा. वाळू संदर्भात आम्ही टीम तयार केलेली आहे, पण बीड अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की केसेस करायचे. जसं जसं आम्हाला फोन येते तसं आम्ही टीम पाठवून केसेस केलेले आहेत. आठवड्यातून 3 ते 4 आम्ही गुन्हे दाखल करतो, वाळू जप्त करतो. मध्ये कोणीतरी वाळूचं काय करतं असं विचारले होते. वाळू ज्यावेळी आम्ही कारवाई करतो, तहसीलदार साहेबांना आम्ही पत्र लिहितो किंवा सांगतो की आम्ही गाडी जप्त केली, वाळू जप्त केलेली आहे, ते पुढील कारवाई करतात. वाळू हा पोलिसांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. पोलिसांच्या पुढे भरपूर प्रश्न आहेत. तरीसुद्धा आमदार साहेबांनी सांगितले, आमसभेने पाठिंबा दिला तर उद्यापासून मी एक टीम तयार करणार आहे. 1 अधिकारी आणि 3 कर्मचाऱ्याची टीम तयार करणार. आणि तहसीलदार साहेबांनी कधीही फोन केला तरी त्यांच्यासोबत ती टीम जाईल. ते नसताना सुद्धा आम्ही रात्री अपरात्री जाऊन वाळूवर कारवाई करणार आणि त्याच्यावर कठोर कारवाई करणार. आणि पुढचं सांगतो, बरेचसे वाळू तस्कर यापूर्वी सांगोल्यात सक्रिय होते. त्यांनी गुन्हे केलेले आहेत, त्याचे गुन्हेगारीचे रेकॉर्ड आम्ही काढलेले आहे. त्यांच्यावर अतिशय कठोर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन कदाचित तुम्हाला समजणार नाही, प्रतिबंधात्मक कारवाई तडीपार आहे. MPD आहे, ऑलरेडी 2 MPD केलेले आहेत आणि अजून कमीत कमी 3 ते 4 MPD मी करणार आहे. आणि MPD हे अतिशय त्याला म्हणजे इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे मी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनमधूनच त्यांना उत्तर देणार आणि वाळू तस्करावर अंकुश लावणार एवढं सांगतो. आणि इतर कामाबद्दल मी नंतर बोलेन. सेपरेट सर्वे करून घ्या तुम्ही. शेतकऱ्याच्या पिकातनं वाहनं घातली, शेतकऱ्याचं अतोनात पद्धतीचं नुकसान झाले. शेतकरी इतका दहशती खाली वाळवाल्याच्या ते तक्रार द्यायला स्वतः येत नाहीत. त्याचा सर्वे शासनाने करून द्यावा अशी आमची विनंती आहे. ठरावच केला आपण आता तयार केला त्या व्यक्तिगत अधिकाऱ्याचा मी निषेध करतो पहिल्यांदा. कारण अंधेरीचे आमदार तुम्ही दोघं मुंबईला असताय. अंधेरीचे आमदार आता त्यांच्या विद्यमान पत्नी वहिनीसाहेब ऋतुजाला काय लटके घेत आहेत. रमेश लटके साहेबांना तुम्ही ठराव घेतला नाही, त्यापायी त्या ठरावाचा निषेध करतो पहिल्यांदा मी. आणि राहता आबासाहेब आणि बापूसाहेब विषय की आता अजून PSI साहेबांची वेळ जे पण ती MPD मोक्का परत ती तळीपार साहेब बोलले म्हणून मी आमचे संपर्क गेले म्हणून मी चालले म्हणून माहिती घेतलं दिलगिरी त्याबद्दल. पहिल्यांदा साहेब कागदोपत्री MPD मोक्काचं लागत असेल तर 100% लावा. आणि या सांगोल्यामध्ये बापूसाहेब आणि आबासाहेब मी राहतोय मत्स्य कॉलेजच्या पुढं दत्त मंदिरापाशी बनकर वस्तीपाशी. मी माझ्यासह का फिरत नाही म्हणून झोपडपट्टीत गेलो, एक जण दमदाटी केली म्हणून माझ्यावरती NC दाखल आहे परवा दिवशी, खोटा गुन्हा. आणि माझ्याकडे मी कुठे बसलोय, मी ज्या वेळेला मला पोलीस बोलवतील त्यावेळेला माझ्याकडे फुटेज आहे. त्यावेळेला मी 8 तारखेला 8:20 कुठे बसलोय, 7:30 ते 10:30 कुठे बसलोय माझ्याकडे फुटेज आहे. त्यामुळं या सांगोल तालुक्यामध्ये निवडणूक आहे. तुमच्या दोघांचं नाव तुम्हाला दोघांना काय माहित नसतंय. मी विरोध करायला टायमाला विरोध 100% केलाय, तुम्हाला नाजूक मी करीन, हा विषय गौण आहे. पण तुमच्या दोघांपर्यंत काय गोष्टी येत नाहीत. तुमच्या दोघांचा नावाचा वापर होतोय, पोलीस स्टेशनला होतोय. आणि PSI साहेब तुम्ही आत्ता आलाय, फार काय बोलणार नाही. कुलकर्णी साहेब आहे काळात आहे आणि API साहेब 2 बदलून गेलेत. या सांगोला पोलीस स्टेशनला मी सुद्धा तडीपार आहे बरं का. आणि माझ्यावर व्यक्तिगत गुन्हे सगळ्या तालुक्याला नेता आहे, पेपरला आलेला कुठल्या गुन्ह्यात मी गुन्हा सुद्धा सांगायला भेटणार माणूस नाही. पण वाळू तस्कर सारखे तडीपार सारखे माणसं माझ्याकडे आज फुटेज आहे. API लोक आहेत, तुम्ही प्रश्न मला बोलाव, मी फोटो नाही दाखवला तर माझ्यावर कारवाई करा. आमसभेत जावं तरी बोलतोय. या सांगोला पोलीस स्टेशनला असा पाय टाकून नाही ना साहेब का बोल द्या, पाय टाकून बोलणार पाय टाकून पोलीस स्टेशनला असे बसणारे माझ्याकडे फुटेज आहेत. आणि आज तुम्ही माझ्यासारख्या, मी आज एका पक्षाचा शहर प्रमुख आहे, 100% गावल्यानंतर
एखादा जबाबदार एका आमदार खासदारचा फोन नाही आला तर पीसीत एमसीआर मध्ये एमसीआर पर्यंत तुमच्याकडे पाठमाव केली जाते, आमची ती तयारी वेळ आहे. आकांताने बोलतोय. पण या सांगोला तालुक्यामध्ये आता निवडणुकीच्या पुढे सुद्धा या दोघांना काय माहित नसतं, या दोघांच्या नावाचा वापर होतोय. ह्या दोघांचा हात आहे असं दाखवलं जातं. आणि तुमचे कर्मचारी, तुम्ही म्हणायचं तुमचे कर्मचारी ह्या दोघांच्या नावाचा वापर केल्यानंतर ह्या दोघांचा हात असल्यामुळं खरे गुन्हे कामगारांना होतात आणि त्या हात का दिला जातोय. ह्या दोघांचा खरंच हात आहे का नाही ते आधी तुम्ही वर्दीच्या माध्यमातून तपासा. आणि कुठल्याही मॅटरमध्ये खराच एखादा गुन्हेगार असेल साहेब, कडकच्या कडक कारवाई त्याला करा, एवढी माझी अपेक्षा आहे. आज कुठं या निवडणुकीच्या पुढं सरळ ह्या दोघांच्या जवळच्या लोकांमध्ये ऐका, भाऊ भावाच्या विरोधात केस करणार आहे, बायकोच्या विरोधात केस करणार आहे, पण यांच्या दोघांच्या कडेच्या लोकांची तयारी आहे, दोघांची नाही. एवढंच माझी अपेक्षा आहे की खात्री करून गुन्हे दाखल करा. ठीक आहे. ह्या आमसभेला अध्यक्ष म्हणून आपले आमदार बापू आहेत, हरीशला तुम्ही बी आहे आणि बाबुराव भाऊ आहेत, सगळ्याच खात्याचे अधिकारी आहेत. आमचे कंदाले साहेब आहेत, तहसीलदार आहेत, सीओ साहेब आहेत. 29/2022 आमसभा आपली झाली होती बापू इथं. असंच मुद्दे लिहून घेऊन आम्हाला असाच माहिती घेऊन सांगितलं होतं की तुमच्या प्रश्नाचं निरसन लवकर होईल म्हणून. असं सांगितलं, हीच क्वालिटी, फरक काय नव्हता. आता कोणत्या अधिकाऱ्यावर कोणत्या ऑफिसवर बोलून मला प्रश्न पडला. भूमी अभिलेख पुढे नागे जोशी बोंबलून दमलं मुख झालं, त्या अधिकाऱ्यावर कोण कारवाई करणार. 26 जानेवारीला तहसील पुढं वाळू संदर्भात कुठलं कडे आता दाढेवाला होतो उपोषणला. उपोषण सोडाय अनिकेत देशमुख, बाबासाहेब देशमुख सांत्वन कराय आणि बापू समोर तहसीलदार आणि PI होते. 15 दिवसात कारवाई करतो म्हणजे 15 दिवसात. 4थ्या दिवशी खवासपुरात वाळूवाल्याने गोळीबार केला की तुमची कारवाई कौतुकास्पद आहे. कुठलं खातं असं आहे की त्या खात्यात प्रश्न माझं बापूचं काय वापरलं नाही किंवा आरोग्याची भांडण नाही. मी 100 वेळा सांगतो, या तालुक्यात नगरसेवक नाही, पंचायत समिती सदस्य नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही. ह्या तालुक्याचा मालक आमदार लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे जी काय घडते त्याला जबाबदार बापू आहे, बाकी कोण सुद्धा नाही. बापून जर लक्ष घातलं, अधिकारी कशाला काय बापू करतो. तुमच्यापर्यंत नोंदणी पोचलं तर पाहिजे का नाही. आता बहुतेक मला पत्रिका बघायला मिळाली होती का, जरा मागं वळून बघा बरं. कोर्चमध्ये काम झालंय का, तुम्ही एवढा येणार नाही तुम्ही मला सांगायला. पेपरला 4 दिवस बातम्या त्या मोठ्याला पुढच्या पडलेल्या. पेपरला नाही, ठेकेदारानं बाथरूमला कुलूप लावलंय म्हणून. 2 आणि 3 कोटी रुपयाचं हे टेंडर आहे. पैसे जाते तर कुठं नेमकं. माझं मत आहे बापू, आरोप म्हणलं मी तुमच्यावर आरोप करत नाही. त्याशी कमलापूरच्या शेकापचा सरपंच असून मोर्चाला व्हिडिओ पुढे मी आलो तुम्हाला विचारा. मी कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी नाही, मी स्वतः स्वतंत्र नेता आहे. तुमचा गैरसमज आहे शेकाप संघ असल्यामुळं तुम्हाला दोघांना विरोध करतो काय. माझा चुकीला विरोध आहे, कोणाला व्यक्तीला विरोध नाही. व्यक्तीच्या अंगी असलेल्या वाईट प्रवृत्तीला माझा विरोध आहे. तुमचं ठेकेदाराची कामं कार्यकर्त्याला ठेकेदार करायला चालले आणि निवडणुकीत त्यांना आपल्याला मदत करावी ही तुझा व्हायचा. ज्याला हागाय बसायचा नीट त्याला तुम्ही 3-3 कोटीची कामं घेताय. कशासाठी ते टेंडर ठेकेदार आहे का. तुमच्या ऑफिसला येऊन बसताय म्हणून, विनवण्या करताय म्हणून तुम्ही आम्हाला त्याला कामं देताय काय. तुमचा पदाधिकारी आहे, कार्यकर्ता म्हणून त्याची क्वालिटी क्वांटिटी कोण बघायचं. आज तर मी ठरलं होतं करणंच माझ्याकडे लोखंडी खुर्ची बसायची घेऊन यायची, कारण मी बसताना कधी खुर्ची बिडची मोडून म्हणली. तालुक्यात कुठल्या नेमणूक ऑफिसचा कारभार ही नाही. प्रत्येक ऑफिसमध्ये बापू हीच बॉम्ब आहे. तुम्ही लोकप्रतिनिधीमधून लक्ष घाला. 2-3 मी माझ्या अंत सांगत नाही बघा. आता 2 मिनिट थांबा. 2-3 पेपरला लक्ष्मीनगरमध्ये पाणी नाही म्हणून आलं होतं. एका पेपरला तर बापू या गावात टँकर आहे म्हणून चालू होतं. पाण्याच्या ह्याच्यात तळ्यात पाणी नाही म्हणून सारखा पेपरला मुलाखत देते. जलजीवनचं तुम्ही आहे का, जलजीवनचं तुम्ही जरा आवरून खालीच बसा. अर्धा तालुका उपोषणला बसलाय, बसलं कारभार आहे म्हणून. तुम्ही नेत्यानं कागदपत्र काय सांगणार आहे. आकडेवारीचा मुळात आम्हाला घालताय काय सगळी. आम्ही काय बघायला आम्ही का मोसाय तिथं पाणी. किती उपोषण, किती आंदोलन झाले तहसील तांड्यापुढं. तुम्हाला किंमत नाही का आंदोलनाची त्या माणसाच्या लोकांची. हा काय एक दोघं कमिशनसाठी कामं मिळा म्हणून आंदोलन करत असताना हे मला मान्य आहे. सुरेश थोडंसं मुद्द्यावर आपण हेच मुद्दा आहे ना.
कुठल्या ऑफिसचा एकाच सुद्धा आराखडा वाचून दाखवू नका. तुम्ही दोघं उठून सांगा कुठल्या ऑफिसचा कारभार एक सुरळीतपणे चालू, तुम्ही दोघं उठून सांगा. एका सुद्धा अधिकाऱ्याने बोला. 26 जानेवारी 2024 रोजी मी तहसील कार्यालय माझं नाव एकनाथ आनंद शेंबडे, राहणार कमलापूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. सांगोला तहसील पुढे मी 26 जानेवारी 2024 रोजी आम्हाला उपोषण केलं वाळू संदर्भात. मी दिवसभर मला अनेक जणांचा पाठिंबा आलं. काही जण लोक आले, तहसीलदाराने मला 5 वाजता एक संधी मागितली. मी म्हटलं काय झालं तर मला मी त्यांना कॉल केला आणि त्यांनी त्यावर मला प्रत्युत्तर दिलं की तुझ्यावरच कारवाई करतो, तक्रारदारावर कारवाई करतो. आणि त्यांनी माझं नाव वाळवण्याचा माझ्यावर दाखवून निर्माण केला. कोणी तहसीलदार संतोष बनसिंग. ह्या संदर्भात मी उपोषणाला बसलो, त्यांच्यावर कारवाई वाळूतून पूर्णपणे थांबलं जावं. या संदर्भात मला तहसीलदार संतोष बनसिंग यांनी 6 ते 7 वाजेपर्यंत संध्याकाळी माफी मागितली. अक्षरशः पाय धरलं. मी 15 दिवस सगळं थांबवतो. एक संधी मागितली, आम्ही त्यांना संधी दिली. काही राजकीय लोकांनी पण मध्यस्थी केली, त्यांची नावं मी घेत नाही. तर त्या लोकांनी मध्ये दिली, त्यांनी शब्द दिले, त्यांनी शब्द पाळले नाहीत. तहसीलदारांनी शब्द पाळला नाही. त्यावेळेस बापू सुद्धा त्या ठिकाणी होते आणि बापूला तर बोलणं माझा विषय अधिकार आहे. बापू का माहिती आहे, माझं मतदान तुम्हाला केलेलं नाही. विषय हा नाही साहेब, माझी तक्रार आहे. 15 बापूने या दिवशीच लक्ष घालावं. बापूचा कार्यकर्ता असा होता की उघड काम करणारा कार्यकर्ता. आधी बापूच्या कार्यकर्त्यांना पण माहित आहे. उपोषण केलं तरी मला संधी मागितली, मी त्यांना संधी पण दिली. 15 दिवस त्यांनी म्हणले मी सगळं थांबवतो. आज वसुंधरा रात्री 9 वाजता वसुंधरा गाडी 9 वाजता माझ्या पूर्ण कटाचा भरून गेले, त्याचा व्हिडिओ माझ्याकडे. तरी कोणती कारवाई 3 महिन्यात केली नाही. आणि हा तहसीलदार साहेब मी एक उपोषण करताय, उपोषण केलाय, यांच्यावर आवाज उठवला. मी फोन करते, माझा फोन उचलत नाही. तालुक्यातल्या एका मोठ्या नेत्यापासून मी बसलो रात्री 11 वाजता. मी 4 वेळा फोन केला आणि फोन उचलला नाही. त्या नेत्याचा पुण्याने दुसऱ्या लिंकला उचलला. आज एका उपोषण करण्याची अवस्था आहे, तर सर्वसामान्य लोकांची काय अवस्था असेल. आणि तहसीलदार साहेबांना मी जाब विचारतोय, त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक खंदारे साहेब सुद्धा होते त्या दिवशी 26 जानेवारी दिवशी. या दोघांना पूर्वी विचारतोय तुम्ही कधीपर्यंत थांबवणार. आज 1.5 महिना ओढून गेलं. आचारसंहितेच्या काळात सुद्धा वाळू चालू असणार अशी वाळू माफीतून चर्चा आहे की तुम्ही कधीपर्यंत थांबवणार. आता हा विषय सुरुवातीला फौजदार आणि मामलेदारांनी दोघांनी आता शब्द दिला की आजपासून याच्यावर गंभीरपणाने दखल. अहो बाबा तुमचं मी आता तरी पक्ष सुद्धा साहेब पण मला एवढी संधी मागितली, चूक झाली म्हणली, मला संधी दे. आपण ठीक आहे, आता तो विषय आपण घेतलेला आहे. आता त्याच्यावर आम्ही पण लक्ष ठेवून राहतो. याच्या आधी घेत नव्हतो, आजपासून आम्ही लक्ष देतो. आणि या बाबतीमध्ये कठोर कारवाई पुन्हा एकदा तहसीलदार साहेब आणि PA साहेब दोघांना म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण तालुक्यात दूषित होतं तर ती जबाबदारी तुमची आहे. मला तहसीलदार साहेबांना दावा करायचा, मला फोन चुकीचं बोललं गेलं तर मला आधीच माफ करा. माझं नाव शर्मी कोळकर आहे, कमलापूर या गावात राहते. आम्हा विद्यार्थ्यांची सर एक अडचण आहे, आम्हाला एसटी थांबत नाही आणि स्टँड पण नाही सर तिथे. पावसाळ्यात ही खूप अडचण होते. आणि सर तुमच्या या दंग्यामुळे ना आम्हाला परीक्षेच्या वेळेस पण एसटी थांबत नाही. आमच्या परीक्षे वेळेस आम्ही खूप अडचणी केले सर. त्यामुळे आम्हाला एक स्टँड पाहिजे तिथे आणि आम्हाला सतत एसटी चालू राहावी याची विनंती करते सर. डेपो मॅनेजर आहे का इथं? एसटीचं कोण आले आमसभेला? एक बाईक आता बाईक कोण खाता पण करा. एसटीचं कोण असते? डेपो मॅनेजर कोण आले एसटीचं? डिजिटल लावतात मोठे मोठे. कॉलेजच्या समोर डिजिटल नाही, परीक्षेचाच विषय आहे. कॉलेजच्या समोर डिजिटल लावतात, चौकात लावतात, त्याबद्दल कोणालाच काय म्हणायचं नाही. पण जे कॉलेजच्या समोर डिजिटल लावलं तर त्याला 7 दिवसाची मुदत घ्या. 7 दिवसात त्याने डिजिटल काढलं पाहिजे. आज MPSC UPSC झालेली मुलं आहेत, त्यांचं कोण कॉलेजच्या समोर डिजिटल लावत नाही. नको त्या कार्यकर्त्यांचं डिजिटल लावलं जातंय आणि महिला थांबलं जातं. हा मुद्दा अतिशय योग्य आहे. एक मिनिट आमसभेच्या माध्यमातून विनंती आहे की 1-2 मिनिट थांबावं तुम्ही. आता तसं तर तुम्ही चालवा आमसभा, आम्ही यामध्ये डिजिटल जे लावायचे नगरपालिकेच्या हातीत असतील तर नगरपालिकेची पूर्व परवानगी त्यांनी घ्यावी, त्यांना 7 दिवसाची मुदत द्यावी. ग्रामपंचायत हातीमध्ये कुणाला लावायचे असतील तर त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीची ही घ्यावी, मान्यता घ्यावी आणि 7 दिवस त्याचं नाममात्र भाडं सुद्धा तुम्ही जमा करावं. म्हणजे त्याच्यावर कंट्रोल येईल. आणि या आमसभेच्या माध्यमातून हा ठराव या ठिकाणी तुम्ही घेऊन टाकावा. रोड सगळं रोडवरती असतील, गावातले असतील, तिथं जी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, PWD असेल तर त्यांची परवानगी, नगरपालिकेचं असेल तर त्यांची परवानगी,
गावचा असेल कुठल्या तर ग्रामपंचायतीची परवानगी असं रापो सांगू लागला. बरं ही एका मुलीची तक्रार नाही. किंवा माझ्याकडे आतापर्यंत 4 वाजताची गाडी मला धायटीच्या मुलींचा एकदा फोन आला 6 वाजले तरी त्या गावची रेग्युलर गाडी सुटली नाही. खेडेगावातले एक तर मुली धाडस करून सध्याचं वातावरण गडूळ आहे. प्रत्येक आई बाप आपल्या काळाला जोडण्यातून पोरगी खेळायला पाठवतो. तर त्याच्या बाबतीमध्ये एसटीच्या बाबतीमध्ये तुम्ही धाड आहात तुम्हाला पण या आमचं एकदम समज येतोय की अशा पद्धतीने शाळेच्या विद्यार्थिनीला प्रायोरिटी आपल्या तालुक्यामध्ये आपण देऊया आणि विद्यार्थ्यांना देऊया की ठरलेली गाडी वेळेत गेली पाहिजे ही आजपासून तुम्ही दक्षता घ्या. या बाबतीमध्ये मी तरी आता बापूकड आणि इंटरव्ह्यू बाकीचे तक्रार दिली गेल्या मला माहित नाही. पण आता तुम्ही उद्यापासून सोडतो म्हणजे एवढं मागलं नाही. तुमच्या तिथं दखल घेत नाही मुली रडतात तिथं तर परत अशी तक्रार आली तर त्या बाबतीमध्ये मी सरळ फौजदारांना गुन्हा दाखल करायला निघतो. सर काळावड्याला बस स्टॉप पाहिजे. काळावडा कमलापूर काळावडा नक्की सर. नक्की ना उद्यापासून नाही थांबल्यावर सांग एसटी नाही थांबली तर प्रशासकीय अधिकारी आहे तुम्ही आता उडवाउडवीची उत्तरं देताय. त्या गरीब शेतकऱ्याचं तुम्ही कुठल्या निधीतून तुम्ही म्हणताय की कृषी अधिकारी देतील त्यांचं नुकसान झालंय 2020 साली तुम्ही देण्याची मुदत सांगताय 31 मार्च 2024. तुमचा निधी येतो वर्षासाठी. मागचं कसं दाखवणार आणि कसं ऍडजस्ट करणार? नाही यांच्या शेजारच्या दोघांनाही पैसे मिळाले नाही हेच राहिलेले आहेत. मी ज्यावेळी नवीन आलो होतो त्यावेळी जनावर चोरीचा खूप मोठा मुद्दा होता. तर त्याचे 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि काही सवत गाव असं काहीतरी आहे त्यातले आणखी 3-4 आरोपी आम्हाला मिळालेले नाहीत. ते पळून गेलेले आहेत त्याचा शोध चालू आहे आणि जवळपास 1 महिना झाला कोणती जनावर चोरीला गेलेलं नाही. ही जमेची बाजू आहे आणि याच्यानंतर होणार नाही त्यासाठी आम्ही 4 ठिकाणी नाकाबंदी लावलेला आहे. एक इकडे सोडणच्या पुढे आणि इकडे खेरडी इकडे मोहोद आणखी जुनोनी अशा ठिकाणी आम्ही नाकाबंदी लावलेल्या आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहन तपासणार आहोत आणि अशातनं कोणताही चोर सुटणार नाही आणि याच्यानंतर चोरी होणार नाही. आता जवळपास 10 दिवस झाले 10-12-13 दिवस झाला आता अद्यापर्यंत पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारचं चोरी झालेली नाही आणि त्याला 100% प्रिव्हेन्शन झालेलं आहे आणि ह्याच्यानंतर सुद्धा जर झालं तर त्याला उचलून आम्ही अटक करणार आहे. ते आम्हाला वरिष्ठांनी कायदेशीर चांगल्या सूचना दिलेल्या आहेत. आम्ही त्यावेळेस त्या अनुषंगाने कारवाई करत आहोत. साहेब या ठिकाणी आधी जे म्हणायचे लेडीज आहेत तिच्या 25 शाळा गेल्या मिरज आयशो हॉस्पिटलला आज पण ते ऍडमिट आहे. तर गुन्हेगार पळून गेला ही झालं त्यापेक्षा कायमस्वरूपी अशा लोकांना कशा पद्धतीने आता शेळ्या जर चोरायला लागली तालुक्यात तर लोकांनी आता काय करायचं गंभीर प्रश्न आहे आणि याच्यासाठी हा प्रश्न पूर्णपणे निपटारा झाला पाहिजे आणि लोकांचं समाधान झालं पाहिजे. कारण इथनं पुढं याच्या आधी सुद्धा शेळ्या गाढव कधी चोरीला गेली नव्हती. ज्या गाडीतनं जे शेळ्या चोरून नेत होते जे त्यांना मदत करत होते त्या दोघांना अटक केलेली आहे. ती गाडी जप्त केलेली आहे. त्यामुळं बऱ्याच दिवसापासून आणि मोहोळला सुद्धा आमच्या एसडीएमच्या टीमने कारवाई करून ते शेळ्या चोरांना अटक केलेलं आहे. म्हणून हे जवळपास 1 महिन्यापासून शेळ्या चोरी तालुक्यात बंद झाले जिल्ह्यातच बंद झालेलं आहे. तर पोलिसांनी कारवाई केलेली आहे त्याच्यानंतर सुद्धा करणार आहे. जी काही मुलं मुली आहेत त्यांच्या दाखल्यांची परिस्थिती वाईट आहे. ते दाखले देत असताना लवकरात लवकर सोप्या पद्धतीने दाखले दिले जावे हा आपणा सर्वांच्या वतीने मी ठराव मांडतो. त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी कॉम्प्युटर ऑपरेटरचे 2-3 महिने पगार झाले नाही त्याच्यावरती लवकरात लवकर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल देऊन ते पगार द्यावेत. सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचे बैठक भत्ता अजून 4 वर्ष झाले दिलेली नाही त्याचे लवकरात लवकर निधी उपलब्ध करून ते पैसे द्यावेत. तहसीलदार साहेब आहेत PI साहेब आहेत या तालुक्यामध्ये जवळजवळ 147 वाहनं अशी आहेत ती त्यांना कोणतीही कागदपत्र त्यांच्या सोबत नसतात पण रात्रंदिवस ती वाळू ओढली जाते. त्याच्यामुळं काही लोकांचे ॲक्सिडेंट झाले पाय मोडलेले आहेत. त्याच्यावरती तुम्ही लवकरात लवकर दखल घेऊन त्याच्यावरती मार्ग काढावा. त्याचबरोबर छावणी बिलं अध्यक्ष महोदय छावणी बिलं
खूप दिवसापासून प्रलंबित आहेत. तुम्ही शासन दरबारी ते लवकरात लवकर मांडाव्यात. त्याचबरोबर मुंबईमध्ये आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा मोठा आंदोलन झालं होतं, मोर्चा झाला होता. त्याची शासनाने दखल घेतली नाही. त्यांच्या मागण्या आहेत की मानधन वाढ व्हावी व निवृत्ती वेतन मिळावं. त्याचबरोबर अति दुष्काळी तालुका म्हणून यावर्षी सांगोला तालुक्याची त्यामध्ये समावेश झालेला आहे. तर सर्व शेतकऱ्यांची शेती पंपाची बिलं माफ करावी हा आपणा सर्वांच्या वतीनं मी ठराव मानतो. सांगोल्यातील संजयनगर असेल, इंदिरानगर झोपडपट्टीतील जी मुलामुलींची जातीचे दाखले आहेत ते लवकरात लवकर मिळावे. या ठिकाणी उपस्थित वैद्यकीय आरोग्य विभागाचं कोण आहे? आरोग्य विभाग मला सांगा, मागच्या 2 वर्षामध्ये आरोग्य विभागामध्ये जे रिक्त पद होती त्याची संख्या किती होती? मागच्या आमसभेला रिक्त पदाची संख्या किती होती? माहिती द्या खाली. खांडेकर काय रे? आल्यापासून मी इथं आहे. अधिकारी इथं आहे. 11 एक हो डॉक्टर खांडेकर, तुमची देशमुखाची तक्रार अशी आणि ती सगळ्या तालुक्याची तक्रार आहे. मी त्यामध्ये सहभागी. एक मिनिट बाबा, एक मिनिट. काय झालंय, तुमच्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रातले डॉक्टर आहेत ना, ते कुणीही कधीही वेळेवर उपस्थित राहत नाही. त्याच्यात सगळ्यात शोकांतिका माझ्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे. हा, तर त्यामध्ये एक 2 मिनिट थांबणार. 2 मिनिट तुझ्यासाठी दखल घेतली. मी पण बोलतो तुझ्यामध्ये. यामध्ये मान्य काय झालंय, डिलिव्हरीची बायका 5-5, 6-7 तास तिथे बसायच्या. तर त्यामध्ये थोडीशी गंभीर तुम्ही दखल घेतली पाहिजे की तुम्ही फिरलं पाहिजे. आणि डॉक्टर काय तिथं राहतं डॉक्टर पाहिजे तेही नाही. आता मी माझ्या भाषणात घेतो पण सांगितली दखल त्याची योग्य आहे. आता तुमचं बाबासाठी काय त्याची तक्रार? मागच्या आमसभेच्या वेळेस आरोग्य विभागातील किती पदं रिक्त होती आणि आता किती पदं रिक्त आहेत? मागच्या वेळेस आपले जवळजवळ 42% रिक्त होते. आता त्यात आपल्याला वैद्यकीय अधिकारी सगळ्या ठिकाणी आले. संख्या सांगा फक्त. वैद्यकीय अधिकारी आपल्याकडे 12 आहेत आता. पाहिजेत किती? 12 आहेत. फक्त आता औषध निर्माण अधिकारी 6 पाहिजे होते, 4 आहेत, 2 रिक्त आहेत. नंतर आरोग्य सहाय्यिका 7 पाहिजे होत्या, 7 आहेत. आरोग्य सहाय्यक 6 पाहिजे होते, 2 आहेत, 4 रिक्त आहेत. कुष्ठरोग तंत्रज्ञ 1 आहे. आरोग्य सेविका 35 पाहिजे होते, 30 आहेत आता आपल्याकडे. टोटल पद रिक्त किती आहे एवढी संख्या सांगितली तुम्हाला? 100 रिक्त. रिक्त तुम्ही सांगताय 65, ते सांगताय 100. इथंच तफावत आहे 35 ची. भरलेली 100 आणि रिक्त 65. मागच्या वेळेस किती होती? मागच्या वेळी जास्त होतं, 77 काहीतरी रिक्त. मला एवढंच सांगायचं या आमसभेच्या माध्यमातून की मागच्या वेळेची आमसभा आणि आत्ताची आमसभा यामध्ये जेवढी पदं आरोग्य विभागात रिक्त होती तेवढीच पदं आज ही रिक्त आहेत. शिक्षकांची, प्राथमिक शिक्षकांची किती पदं रिक्त आहेत सध्या आरोग्य शिक्षण विभाग? शिक्षण विभाग आपल्याकडे 80 उपशिक्षकांची पदं रिक्त आहेत आणि आता भरती पण होणार आहे. अंतिम टप्प्यात आहे. आमसभेच्या माध्यमातून या आमसभेचे अध्यक्ष आपले सन्माननीय लोकप्रतिनिधी आमदार साहेबांना माझी एवढीच विनंती आहे आपल्या सर्वांच्या वतीनं की आरोग्य आणि शिक्षण ह्या मूलभूत गरजा आहेत, तर लवकरात लवकर या तालुक्यातली पदं भरून घ्यावीत. त्याचबरोबर पाणी पुरवठ्याचे जे अधिकारी आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहे, तालुक्यातल्या ग्रामीण भागातील जे काही हातपंप बंद आहेत ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावेत. त्याचबरोबर मेडसिंग असेल किंवा इतर
सब सेंटर असतील आणि ट्रॉमा सेंटर आहे, त्यामध्ये लवकरात लवकर पदं भरून तो आरोग्य विभाग सुरळीत चालवण्यासाठी आपण मदत करावी. आणि शेती पंपाची जी वीज आहे ती या तालुक्यात आणि पंढरपूर सारख्या जवळच्या तालुक्यात बिबट्याचा वावर मागच्या काही महिन्यामध्ये होता. तर शेती पंपाची वीज देत असताना आपणा सर्वांच्या वतीनं गोरगरीब शेतकऱ्यांच्या वतीने एवढाच ठराव मांडतो की दिली जाणारी वीज ही दिवसा द्यावी, रात्री न देता दिवसा द्यावी. त्याचबरोबर आपला तालुका डाळिंब गेल्यानंतर दूध व्यवसायाकडे इथले गोरगरीब शेतकरी वळलेले आहेत. शासनाचं दिलं जाणारं 5 रुपयाचं अनुदान हे खूप कागदपत्राच्या कचाट्यात अडकलेलं आहे. ते अजून अनुदान कोणालाही मिळालेलं नाही. त्याची लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वरच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ते लवकरात लवकर द्यावी. त्याचबरोबर ज्या काही हायवेवरच्या शाळा आहेत किंवा हायस्कूल आहेत त्या हायस्कूलच्या समोर स्पीड ब्रेकर नाहीत. रयतची एक संस्था आहे आबा मांजरीला, त्यांची खूप दिवसापासूनची मागणी आहे, अजून स्पीड ब्रेकर नाही. त्याचबरोबर बामणी असेल मांजरी असेल गावामध्ये येताना टर्न आहेत, दिसत नाही वाहनांना, त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची गरज आहे. त्याची लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी व्यवस्था करावी एवढीच मागणी आहे. याच ठिकाणी थांबतो. आणि खूप आमसभेमध्ये चर्चा होत असताना राजकीय विषय न घेता ज्या जनमानसांच्या भावना आहेत त्याची दखल अध्यक्ष महोदयांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. एवढीच नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कायद्यामध्ये तरतूद असलेल्या सर्वसामान्य जनतेनं मन मोकळेपणानं आपली या ठिकाणी गाऱ्हाणी मांडावी आणि त्याच्या दृष्टिकोनातून त्यांना न्याय मिळावा अशा पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं आज या ठिकाणी ती आमसभा बोलवलेली आहे. तर या आमसभेचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शहाजीबापू पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार साहेबांच्या गटाचे नेते माननीय बाबाराव गायकवाड ज्यांनी आता मार्गदर्शन केलं, शेतकरी कामगार पक्षाचे राज्याचे पुरोगामीचे अध्यक्ष आमचे सहकारी बाबासाहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सहकारी तानाजी काका, माजी सभापती संतोष गणपती, बाळासाहेब तात्या, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष आमचे सगळ्यांचे सहकारी आनंद, या ठिकाणी उपस्थित असलेले प्रांत साहेब, BO साहेब, तहसीलदार साहेब, नूतन आलेले नवीन कार्यक्षम या सर्वच खात्याचे अधिकारी, आमचे सहकारी अशोकराव असलेले सगळीच व्यासपीठावरील मंडळींची नावं घेण्यासारखी आहेत. आमचे सातपुते, विजय बनसोडे, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेली सर्वच विभागाची अतिप्रमुख, सरपंच, प्रमुख पक्षाचे सगळे पदाधिकारी, यांचं दादा लवटे, सूरज, पत्रकार मंडळी, उपस्थित असलेल्या महिला भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, गेली 3 तासापासून सातत्यानं मन मोकळेपणानं कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका न घेता जे जे काही मुद्दे मांडले ते सविस्तरपणानं कुठल्याही अधिकाऱ्याला पाठशी न टाकता 5 तास झाले. 5 तास झाले तसं वाटलं नाही. 5 तास एवढ्या खेळीमेळीच्या वातावरणात तरी तासभर झालं असं वाटलं. अजून खेळ चालू आहे, सभा आहे, विकास आहे. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपल्या मनातला गैरसमज जाणीवपूर्वक कोणाचे असेल तर काढा की तो कुठल्या अधिकाऱ्याला पाठशी टाकायचा काही विषय असेल तर कारणच नाही. प्रशासन चालवत असताना अधिकाऱ्यावर अंकुश असलाच पाहिजे या मताशी सहमत असताना मी अगदी व्यासपीठावरची मंडळी असेल. काम करत असताना त्रुटी सुरेश जरूर राहत असते. काम जो करतो त्यालाच त्रुटी असते, त्याला करायची नाही त्याकडे त्रुटी नसतेच. चुका होतात, कोणाचं काम करणार आहे.
तर त्यामध्ये काही गंभीर चुका, काही अधिकारी आहेत, काही ऑफिसेस आहेत, अडचणी ज्या आहेत, उदाहरणार्थ सिटी सर्व्हिस आपण सांगितलं, पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये गंभीर तक्रारी आहेतच. परंतु निवड त्याच्याकडे बोट दाखवून राजकीय एखादं भाषण केलं म्हणजे मग आपण इथं काही मोठं संबंध लोकप्रियता मिळाली असं काय नाही. इथं आपण प्रश्न किती सोडून आज घरी जातोय त्याला सगळ्यात मोठं महत्व आहे. जातीच्या दाखल्याच्या संदर्भात असेल, आमच्या कोळी समाजाने सांगितलेलं असेल, सगळ्यात महत्वाची म्हणजे आमची कमलापूरची छोटी मुलगी आहे. लोकशाहीचं ज्वलंत उदाहरण सांगोला तालुक्यामध्ये एखाद्या छोट्या मुलीला सुद्धा आमसभेमध्ये मी मांडू शकते, हे लोकशाहीचं अध्यक्ष. आणि तो प्रश्न आपण त्याच वेळेला संपवला. आता सगळेच प्रश्न बटन लावले की संपतील असं मला म्हणायचं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, व्हिडिओ रावसाहेब तहसीलदार मी तुम्हाला विनंती करणार आहे की आमसभेमध्ये जे ठरलेलं आहे त्याचा दर महिन्याला तुम्ही आढावा घ्या. काय होतं, लोकांचं गैरसमज होतो, तुम्ही करता. आता मागच्या वेळेला सांगितलं, मगाशी सुरजने सांगितलं, अजून तुम्ही सांगितलं, ती बाबर होते त्यांनी सांगितलं की आज जे आपण काही ठरवलेलं आहे त्याचा तुम्ही तहसीलदार सगळ्या अधिकाऱ्याला घेऊन एक आढावा घ्या ना. बाबा इथं किती प्रश्न मांडले होते, आपण सोडवले किती, हे तुमचं प्रोसिडिंग करा. ऑफिसली रावसाहेब मी आपल्याला विनंती करतोय की तुम्ही इथून पुढे दर महिन्याला आमसभेच्या आढाव्याची बैठक घ्या. इथं 2 प्राण साहेब आहेत आपल्याकडे, सगळे कार्यक्षम अधिकारी आहेत. आणि खरं तर कसं आहे, तुम्ही जर कार्यक्षम अधिकारी आणि ऑफिसच्या सगळ्या लोकांनी ऑफिसमध्ये थांबल्यानंतर ही आमसभा सुद्धा 5 तास नाही 5 मिनिटात संपायला पाहिजे. एमएससीबीचे अधिकारी एमएससीबी वेळेत तिथं उपस्थित असतील, शाखा अभियंता त्या ठिकाणी असतील, तुमचे वायरमॅन त्या ठिकाणी असतील, तर फारसं तक्रारीचं काही कारण नाही. काम आहे चांगलं, पण समन्वयाचा अभाव आहे. मी पहिल्यांदा एमएससीबीचे दोन्ही डेप्युटी इंजिनियर आहेत. मगाशी बापून सांगितलं की 30,000 कनेक्शनला एक उप अभियंता कार्यालय पाहिजे, आपल्याकडे नव्हतंच. एका तालुक्यात क्षमता नसताना 3 आहे. परंतु तुम्ही ते गांभीर्यानं आपण लक्ष दिलं आणि हे कार्यालय आपण हातीला आलं. आता मगाशी सरपंचानं सांगितलं की बाबा थोडं मागं पुढं झालेलं आहे. आता ते नेमताना आपल्या हातात नसते. आता गिरडीला खाजगीत कन्व्हिनियंट नसेल आपण ते सांगोल्याला जोडू, पण अजून एखादं कार्यालय मिळते का, हिचे प्रयत्न आमचा त्या निमित्तानं चालू आहे. मी एमएससीबीच्या दोन्ही डेप्युटी इंजिनियरला विनंती करणार. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तुमचे शाखा अभियंता आहेत, किती कमी आहेत तुमचे दोघात मिळून, आणि तुमचे 1 कमी आहे. 4 पैकी 3 कमी आहे, म्हणजे अख्खे एक सब डिव्हिजन रिकामच आहे. मी आमदार साहेबांना विनंती करतो, तुम्ही दोघंही पत्र द्या, त्याचं तातडीने तुम्ही चीफ इंजिनियर सांगून आपल्या अधिकारी द्या. पण दुसरी गोष्ट अशी की तुमचे वायरमॅन लोकांचे खूप तक्रारी आहेत. सर्वसामान्य माणसाचं फोन कोण उचलत नाही. आणि जे वायरमॅन घर करून एखाद्या गावात आहेत ठराविक, तर मी तुम्हालाही फोन करून सांगितलं होतं की दर वर्षभराला 2 वर्षाला थोडं वायरमॅन बदला ना. ते मक्तेदारी झालेली आहे. त्यामुळे काय होतं, ठराविक टक्याच्या शेताला लाईट मिळते, गरीबाच्या शेताला लाईट मिळत नाही. त्या बाबतीमध्ये तुम्ही दखल घेऊन तुमचे सगळे अधिकारी वेळेवर उपस्थित असतील. तुम्हालाही विनंती आहे की दर बनसोडे साहेब तुमच्या ह्याच्याकडं मंडळ किती आहेत सांगा मला. 4 मंडळाला तुम्ही किमान 15 दिवसात एकदा तुम्ही जात जावा, तिथले सगळे बोलत जावा. त्या ग्रामस्थांच्या अडीअडचणी तुम्ही तिथं सोडवल्या, तिथं रोज आम्हाला फोन का यायची आवश्यकता नाही. तुम्ही कार्यक्षम राहिला म्हणजे आम्हालाही लोड कमी होतो, गरिबाची कामे होतात. प्रत्येकानं यावं, डीपी जळून आम्हाला सांगावं, मग आम्ही तुम्हाला सांगावं, मग ती मिळावी. मगाशी सांगितलं ते खरं आहे. त्यामध्ये थोडीशी तुम्ही दुरुस्ती करावी अशी मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो. सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष PI साहेब तुम्ही इथं उपस्थित आहात. आपल्या तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कोळ्याला दोन मी आउटपोस्ट, कोळा, महूद आणि हिरडी या तिन्ही ठिकाणची आउटपोस्ट रोज उघडी राहावी. आपला तिथला कोण स्टाफचा अधिकारी असेल, एखादा स्टाफ खरं तर तिथं राहतं पाहिजे, तिथं क्वार्टर पण आहे. तर आजपासून मी आपल्याला विनंती करतो की त्या ठिकाणी कुठं जरी तक्रार झाली की त्याने आम्हाला फोन करायचा, आम्ही तुमच्या ह्याला फोन करायचा, तुमच्या ठाण्यामध्ये पुन्हा तुम्हाला हुडकायचं. त्याच्यापेक्षा तुमचं तुम्ही जर दक्ष राहिला तर सर्वसामान्य माणसाला पोलीस खात्याविषयी सुद्धा मला तिथे गेल्यानंतर न्याय मिळेल अशा पद्धतीचं एक चांगलं वातावरण. साहेब तुम्ही नवीन आलेला, तुमच्याकडे अपेक्षा आहे आमच्या सगळ्यांची की काहीतरी वेगळा बदल या पोलीस खात्यामध्ये आपण करावा. आणि जिथले तिथं अधिकारी असतील त्या आउटपोस्टला कंपल्सरी तिथं असलं पाहिजे. त्यांना लोकांना तिथे येऊन मदत मागता येईल आणि तातडीनं न्याय द्यायची व्यवस्था होईल. त्या बाबतीमध्ये आपणही पोलीस स्टेशनला मी या निमित्तानं सांगणार आहे. तहसीलदार साहेबांना एक विनंती करणार आहे की आपल्या सप्लाय खात्यामध्ये बराचसा गोंधळ आहे. गोरगरीब लोक येतात, बरीचशा तक्रारी तुमच्या कार्ड, केसरी कार्ड बंद झाली,
आणि ते माल बंद झाला, त्यामध्ये गरिबांची अडचण फार मोठ्या प्रमाणावर आहे. तर त्या बाबतीमध्ये सुद्धा मी रावसाहेब आपल्याला विनंती करेन की ह्या तुमच्या कार्यालयाच्या तक्रारी बऱ्यापैकी सप्लाय खात्याच्याच आहेत, त्यामध्ये तुम्ही जर थोडा बदल केला तर बऱ्यापैकी लोकांच्या गरिबांच्या अडचणी सुटायला त्या निमित्तानं मदत होईल. शिक्षण विभागाच्या बाबतीमध्ये आता मुद्दा मांडला, मला वाटतं मागच्या 160 शिक्षक कमी होते, आता ती संख्या मला वाटतं साहेब किती 90 आली. किती शिक्षक आले आपल्याला आता? 99 कमी आहे. 99 म्हणजे खूप संख्या मोठी आहे. त्यामध्ये काय झालं, आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा थोडा कमी झाल्यामुळं खाजगी शाळेचं अतिक्रमण वाढलं, गरिबांच्या पोरांनी जायचं कुठं. त्यामध्ये जिल्हा परिषदेचा सुद्धा शाळेचा दर्जा आपला चांगला असला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून BDO साहेब तुमचा आणि शिक्षण विभागाचा समन्वय थोडासा असला पाहिजे. महिला बाल कल्याणच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा तक्रारी आल्या, आता काही जणांनी मांडल्या, तर आपल्या बऱ्याचशा महिला भगिनी आहेत. सरकारकडून चांगल्या पद्धतीच्या योजना आपल्याकडे आहेत, तर थोडीशी अंमलबजावणीला अडचणी असल्यामुळे काही अधिकारी थोडीशी त्यामध्ये दुर्लक्ष करत असल्यामुळे किंवा वेगळा इंटरेस्ट असल्यामुळं काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, तर त्यांना आज या माध्यमातून मी कडक आपल्याला सूचना देईन त्या अधिकाऱ्यांना, भविष्य काळामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्या चुका न होता, कारण नसताना आपलं खातं बदनाम होतं, त्याच्यामुळे आमच्यासारख्याला सगळ्याला त्रास होतो, तर त्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी दक्ष राहिलं पाहिजे. दुसऱ्या गोष्टी आहेत, आता इथे आपल्या PWDचे आणि सगळे अधिकारी आहेत, इरिगेशनचे अधिकारी आहेत, पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत. कोट्यावधी रुपयाचा निधी आपल्या तालुक्याला मिळाला. आता कुणी काय जरी म्हणत असलं तर निधी काय सहजासहजी तालुक्याला मिळत नाही. सगळ्याच तालुक्यातला आलेखाने आकडेवारी काढली आपण, तर त्या मानानं सांगोला तालुक्याला मिळालेला निधी हा अतिशय मोठ्या प्रमाणावर. आता निधी आणणं हे काम आहे, पण संबंधित अधिकाऱ्यांना मी विनंती करणार आहे की तक्रारी फार मोठ्या ज्या झाल्या त्या क्वालिटीच्या संदर्भामध्ये झालेल्या आहेत, आणि ती क्वालिटी जपण्याचं काम या अधिकारी वर्गाला मी विनंती करणार आहे की पैसे आपण आणले, टेंडर झालं, तुमच्या चुकीच्या वागण्यामुळं राज्यकर्ते बदनाम होतात कारण नसताना, तर त्यामध्ये अधिकाऱ्याला मी या निमित्तानं विनंती करणार आहे की क्वालिटीच्या बाबतीमध्ये कुणी असेल, किती मोठा पदाधिकारी असेल, तर त्या बाबतीमध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. बिलं थांबवा, क्वालिटी करून घ्या, पण आलेला पैसा एवढ्या वर्षाच्या काळामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी यायचं हे काही सोपं नाही. आणि आता सध्याच्या या परिस्थितीमध्ये मी अधिकाऱ्यांना, तहसीलदार, BDO, प्रांतसाहेब, तुम्ही सक्षम अधिकारी आहात, सगळ्या खात्यावर लक्ष ठेवायची तुमची जबाबदारी आहे, तर त्या ठिकाणी कामाची क्वालिटी ही असली पाहिजे. दुसरी BDO आणि तहसीलदारला मी विनंती करणार आहे की ग्रामसेवक आणि तलाठी ज्या सध्याला जी मंडळी आहेत त्यांनी किमान आठवड्यातून 3 ते 4 दिवस तरी तिथं बापू गेलं पाहिजे. ते नाही गेले की आपले फोन चालू होतो, तर ती सुद्धा जबाबदारी रावसाहेब तुमची आणि याची आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये एका ग्रामसेवकाकडे समजा 2 गावं असतील किंवा 3 असतील, तर त्यांना दिवस ठरवून द्या, त्यांनी तिथे किमान 8 तास तरी थांबलं पाहिजे. तलाठी आहेत, तलाट्याला मी सांगणार आहे रावसाहेब तुमच्या की तलाट्याने कंपल्सरी त्या गावामध्ये गेलं पाहिजे. पाणी टंचाई बाबतीमध्ये मगाशी बापूंनी सांगितलं 1000 टँकर लागू दे, मी तुम्हाला द्यायला कमी पडत नाही, पण तुमचं प्रशासनच जर काम करत नसेल तर मग ती असं आहे, तुम्ही प्रशासन चुकलं की ती गोष्ट राज्यकर्त्यावर येते. आता मी सहज एक माहीत झालं होतं, सोनलवाडीला गेलो बापूच्या दिवशी, तर त्यांनी सांगितलं पाणी नाही, महिना झालं पाणी नाही, जनावर नाही, माणसं. तिथनं मी रावसाहेबांना फोन केला, दुसऱ्या दिवशी त्यांना व्हिजिट करायला लावली, मग टँकरचा प्रस्ताव केला. तर तलाठी आणि ग्रामसेवक तुम्ही काय करताय गावामध्ये, की तुमची जबाबदारी नाही का? ज्या वेळेला दुष्काळाचं सावट आपल्या तालुक्यावर येतं त्यावेळेला प्रशासनानं दक्ष असलं पाहिजे. सूचना देतो मी एका उदाहरण बघितलेलं आहे, तर आता त्यामध्ये जाऊ दे, ठीक आहे, आपण बऱ्यापैकी सोडवलेलं आहे. आम्ही तुमच्या वतीने त्याला विनंती करतोय की किमान तलाट्यानं सुद्धा 4 दिवस गावामध्ये असलं पाहिजे. ज्या अडचणी आहेत, काही दुकानच्या अडचणी आहेत, ते त्यांनी बघायला पाहिजे. तर माल मिळाला नाही मग बापूला फोन करायचा, आबाला फोन करायचा, बाबासाहेबांना फोन करायचा, आमचं काय माहिती माल आलेला माल आहे तो वाटायचा का नाही, हे काय आबा बापून बाबासाहेबांचं काम नाही, हे तुमच्या प्रशासनाचं काम आहे. ह्यामध्ये तुम्ही जर दुरुस्ती केली तर इतकं सारखं तालुक्याला एवढं सगळं चांगलं मिळालेलं आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये कुणी काही सांगत असेल, पाण्याचं कृत्रिम संकट आपल्या तालुक्यावर आहे. पाणी भरपूर आहे, चांगलं आहे, माननदीला सुटलेल्या मगाशी त्यांनी खात्री केली, आता सुटेल, कोरडेला सुटेल. इतरांच्या तुलनेच्या मानामध्ये पाण्याला आपण चांगली प्रगती केलेली आहे, पण पाऊसच 2 वर्ष नाही आणि माळावरच्या गावाला
ती क्वालिटीच्या संदर्भामध्ये, लोकांच्या विकासाच्या संदर्भामध्ये ती तक्रार ही सार्वजनिक तक्रार आहे, तुमच्या वैयक्तिक केलेली नाही। सिटी सर्वेच्या बाबतीमध्ये तर भयानक गोंधळ आहे, कागद नाही, पत्र नाही, ही आम्हाला माहिती आहे। तालुक्यामध्ये त्याचा उद्रेक झालेला आहे। त्याही बाबतीमध्ये मगाशी सांगितलं आपण की काय कोर्ट मॅट झाल्यामुळे थोडं अडचणी झालेल्या आहे। ज्या ज्या तक्रारी आपण या ठिकाणी मांडल्या त्या येत्या महिन्याभराच्या काळामध्ये मी तहसीलदार आणि व्हिडिओ अफसरांना सांगणार, तुम्ही मिटिंग घ्या, आम्हालाही बोलू, आम्ही बी त्यामध्ये भाग घेऊ आणि त्यामध्ये दुरुस्ती करायचा प्रयत्न करू। शासनाकडनं काय लागेल, सक्षम आहेत आमदार, ते मदत करतील, आम्ही सगळेजण त्यांना मदत करतोय। आपण सगळे मिळून तालुक्याच्या विकासाचा रथ बोटं दाखवण्यापेक्षा सूरज त्यामध्ये सहभागी होऊन आपण कशा पद्धतीने ओढायचा हे सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे, अशी मी या निमित्तानं विनंती करतो। कुणाची पाठराखण आम्ही आयुष्यात कधी करणार नाही, चुकीच्या तर कधीच करणार नाही, आज नाही मागं केली नाही, भविष्य काळात सुद्धा करणार नाही। आलेला असेल त्या सगळ्याला आपण विभागून, असं काही नाही की मी आणलं नाही का माझ्या घरात आणलं, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मिळालेलं असते। त्यामध्ये तुम्ही सुचवलं तर कुणाला कमीपणा बी असेल काही कारण नाही, सगळ्यांनी ते सुचवलं पाहिजे, त्याच्या मताचा आम्ही काय आदर करू। असं काही नाही की एखाद्याने ह्यानं सुचवलं आपल्या केदारनी किंवा एनी मेंबरनी ते आम्ही ऐकलं नाही, असं होत नाही। या सगळ्या गोष्टीला आपली तेवढी जबाबदारी आहे। ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही पोटतिडकीनं मांडल्या आहेत, त्या पोटतिडकीनं मांडलेल्या सगळ्या समस्या अधिकाऱ्यांना मी विनंती करणार आहे की त्या तुम्ही सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहिलं पाहिजे। एखाद्याला इतकेच तुम्हाला सांगितले असंही काही समजायचं नाही। कॅनलच्या पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सगळीकडून तेल लावू। तहसीलदार आणि व्हिडिओला मी विनंती करणार आहे की बरेचसे अधिकारी, सक्षम अधिकारी या ठिकाणी नाही, थोडंसं चुकीचं वाटतं मला सुद्धा। मागणी केलेली बरोबर आहे, पुढच्या कधीही मिटिंगला त्या त्या खात्याचे विभाग प्रमुख असले पाहिजे, त्यांना तुम्ही विनंती केली पाहिजे। समजा पुढे जर हे असेल, आज काय तिथं निवडणुकीचं काही हे असेल तिथे मिटिंग, तर दुसरा अधिकारी कोणी जर त्याला अल्टरनेट द्यायला पाहिजे। आपण सगळ्यांनी मिळून या सांगोल्याच्या विकासाचा रथ हा सार्वजनिक मध्ये आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे। एवढे प्रचंड पैसे 4 वर्षाच्या काळामध्ये आपल्या सक्षम आमदारांनी या ठिकाणी आणलेले आहेत, सगळ्यांनी तर अभिनंदन केलेलं आहे। मी त्याचा एक सहभागी भागीदार आहे। त्यामध्ये आपल्याला एक ह्याचा केळी पिकाचा समावेश या ह्याच्यामध्ये फळबाग योजनेमध्ये करायचे पत्र मी परवाच मुंडे साहेबांना दिलेलं आहे। थोडेसे काही तांत्रिक अडचणीत असं त्यांनी सांगितलं शिंदे साहेब, तेही या ठिकाणी होईल। तुमच्या पशुसंवर्धन खात्याच्या डॉक्टर तुम्हाला विनंती करतात, हे काही चुकीचं असेल खतं, बियाणं, औषधं ही शेतकऱ्याच्या दारापर्यंत गेली पाहिजे। खालचा कर्मचारी चुकीचा नेऊन कुठं विकत असेल, एवढं मोठं आणून आम्ही तुमच्या ताब्यात द्यायचं, तुम्ही गडबड चोराच्या ताब्यात द्यायचं, हे काही इथून पुढच्या काळामध्ये निदर्शनाला आलं तर चालणार नाही, अशी कडक सूचनारी ताकीद या निमित्तानं मी देतो। मी बापू आपल्या मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की ज्या ज्या वेळेला तुम्ही मुंबईला गेला त्या त्या वेळेला विकासाचा निधी जेवढा मागेल तेवढा तुम्ही आणलेला आहे। पुन्हा एकदा तालुक्याच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि काम सभेमध्ये तुम्ही सगळ्यांनी मन मोकळेपणानं भाग घेतला। असंच तालुक्याच्या विकासाचा रथ सूरज तुला सांगतोय सगळ्यांनी मिळून ओढायची जबाबदारी आहे। लोडलंय तू पुढची सेपरेट दिली, तुम्ही काळजी करू नको आणि ती देणार सुद्धा मी लक्षात ठेव। आभार मानतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि माननीय आमदार यांना विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी तालुक्याचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष, सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार आदरणीय दीपक सावंत पाटील, कोमगामी युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आणि तालुक्याचे तरुण नेते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख, ज्येष्ठ नेते आदरणीय बाबूरावजी गायकवाड, आपल्या पंचायत समिती माजी उपसभापती देवपती साहेब, माजी सभापती काटकर साहेब, नानाजी काका, अशोकभाऊ शिंदे, शहाजीदाजी नलवडे, आरपीआयचे अध्यक्ष खंडू तात्या सातपुते, शिवसेनेचे अध्यक्ष दादासाहेब लवटे, या ठिकाणी अनेकांनी प्रश्न मांडले, सर्व वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते,
आणि जमलेल्या माझ्या सर्व बांधवांनो, शेतकरी बांधवांनो, तरुण मित्रांनो, आता आज जवळपास 4-4.5 तास ही आपली आमसभा चालली. काही मुद्द्यांची तीव्रता जनतेची निश्चितपणानं यात दिसून येते आणि तीव्रतेने एखादा प्रश्न पोटतिडकीनं मांडणं हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. तिथं लोकशाही खऱ्या अर्थानं जिवंत आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मोकळ्या मनाने हे प्रश्न आता आमसभेचा मी अध्यक्ष, पण आमसभा पंचायत समिती आणि म्हणून मी दोन्ही बाजून आपल्याला हा कारभार एकत्र पुढे घेऊन जायचा. अनेक प्रश्न आपल्या समोर आले, अनेक वेगवेगळे प्रश्न मांडले, तीव्रता त्याची जाणवली. दीपकाबांनी मांडलेले प्रश्न पुन्हा पुन्हा मी मांडत एकाने साध्या सोप्या सरळ भाषेत त्याचं उत्तर देत होतो की जिथं जिथं गलथानपणा दिसून आलेला आहे त्याला कुणालाही सोडणार, एकालाही सोडणार, अधिकारीही सोडणार नाही, कॉन्ट्रॅक्टरही सोडणार. आणि दुसरी बाजू की जे विषय डॉक्टर बाबासाहेबांनी उपस्थित केले, नोकर जागा भरतीचे, त्या नोकर जागेच्या भरतीच्या संदर्भानं बाबासाहेब डॉक्टर साहेब तुम्हाला संपूर्ण माहिती आहे, दीपक गावांना संपूर्ण माहिती आहे, राजकीय नेत्यांना संपूर्ण गेले 4 वर्ष शिंदे साहेब मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर 4 ते 5 वर्ष त्या नोकर भरत्या थांबलेल्या आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा नोकर भरत्या सुरू झाल्या. आता प्राथमिक शिक्षक हा एकच जर आपण घेतला तर 11,900 शिक्षक महाराष्ट्रात जेवढ्या रिकाम्या जागा आहेत त्या सर्व भरण्यात सगळ्या ऑर्डर आता बाहेर पडायला लागले. शिक्षक आता हजर व्हायला लागले. MSc तसंच होणार, आरोग्य खात्याचं तसंच होणार. प्रत्येक खात्याची नोकर भरती ही मनावर शासनाने घेतलेली आहे. आता काही ठिकाणी अडचण आता जर संपदा नोकर भरती झाली, परंतु एकच उमेदवार इंजिनियर सुप्रीम कोर्टात गेला, 12,000 लोकांची नोकर भरती 3 वर्ष. अशा काय अडचणी नाही. सूचना केली आहे अनेक तीव्रता आहे. फौजदार साहेब प्रत्येक जण उठलाय वळवून बोलणार. आता हे तुम्ही मनाव घ्यायचं नाही, तुम्ही ठाव संपूर्ण तालुक्यात एकदा वाळू बंद करून टाका आणि लोकांना त्याचा न्याय. अनेक त्यातून मारामाऱ्या वेगवेगळ्या मिळत आहेत, त्यावर आपण सर्वांनी लक्ष केंद्रित होईल. नोकर वर्ग त्या ठिकाणी ना ग्रामसेवक तलाठी राहायला पाहिजे, विठुराबाईंनी मागणी केली. पण आपण विनंती करून ग्रामसेवक तिथं राहणार नाही, तलाठी तिथं राहणार नाही. तहसीलदार साहेबांनी तलाठ्यानं तिथं राहण्याचं बंधन केलं पाहिजे आणि BDO साहेबांनी ग्रामसेवकाला त्याच्या गावी राहण्याचं बंधन केलं पाहिजे. जोपर्यंत यांच्याकडून कडक निर्णय होत नाहीत, आपण किती त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला बघून त्याचा उपयोग होणार. कारण प्रशासन यांना चालवायचं आहे. एवढे या बाबतीत तुम्ही काळजीपूर्वक दखल घ्या. सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.